ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. मी तो कळाकुसरी काहीच नेनो, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, आणि त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपुत्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराशी. ज्ञानेश्वरीमधील अध्याय 6वा. या 6व्या अध्यायाचं आपण निरूपण घेतो आहे. 5 अध्यायापर्यंत आपण बघितलेत. तर ज्ञानेश्वरीचा जो मुख्य विषय ज्ञानप्रधान हे शास्त्र आहेत, आणि ज्ञानाने माणसाला मुक्ती कशी मिळते, ज्ञानाने माणसाला भक्ती कशी करता येते. ज्ञान असल्याशिवाय आपल्याला पुढला जो मार्ग आहे हा सुखकर होत नाहीत. ज्ञानानंच सद्गुरू प्राप्त होतो, ज्ञानानंच नाम मिळतं, आणि ज्ञानानंच मोक्ष मिळतो. कसं जगावं हे ज्ञानेश्वरी शिकवते, आणि कसं मरावं हे भागवत शिकवतात. म्हणजे ज्ञानेश्वरी, भागवत आणि संत तुकाराम महाराज गाथा हे आपल्या आयुष्यामधील हे पिनल कोड आहेत. याच्या बाहेर परमार्थ नाही आहेत, आणि हे मानवी जीवन जगण्यासाठी तिन्ही ग्रंथ खूप अनमोल आहेत. तर त्याच्यामधील आपण ज्ञानेश्वरीमधील 6व्या अध्यायाचं आपण विश्लेषण थोडक्यात करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषययोग आपण बघितला, दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग बघितला, तिसऱ्यामध्ये कर्मयोग बघितला, चौथ्यामध्ये ज्ञान कर्म संन्यासयोग बघितला, 5व्यामध्ये कर्म संन्यासयोग बघितला, आणि आता 5वा जो आहे तो आत्मसंयम योग. असा हा 6वा जो हा याला योगाचा अध्याय असं म्हणतात, कारण याच्यामध्ये माऊलीनं योग हा शिकवलेला आहे. पण आपल्याला त्या योगामधून सहज योग कसा घ्यायचा तोही माऊलीनं याच्यात निरूपण केलेला आहे. आणि याच्यामध्ये कुंडलिनी जागृतीचा काही शक्तिपाताचा विषय पण या 6व्या अगत आलेला आहे. आणि हा योगाचा अध्याय असं संबोधलं जातं, परंतु याच्यामधून काही ज्या अष्टसात्विक भाव असा जो परमार्थामध्ये चित्तशुद्ध होण्याचा जो भाग आहे तोही याचंही निरूपण असं आलेलं आहे. का जे निरूपण ऐकणं आणि त्या चित्तशुद्ध करून घेणं म्हणजे परमार्थाची पहिली पायरी आहे. किती मोठा महान भक्त असला तर त्याला चित्तशुद्ध केल्याशिवाय परमार्थाची त्याची सुरुवात होऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ते चित्तशुद्ध होणं हा विषय आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरण चतुष्ट आहेत, आणि याच्यामध्ये सर्वांना शुद्ध करायचे आहेत. आणि ते शुद्ध करायची जी मात्रा आहे ती ज्ञानेश्वरीमध्ये आहे, आणि ती सद्गुरू कृपेच्या माध्यमातून आहेत. किंवा आपण ग्रंथावर श्रद्धा ठेवली तर ग्रंथच हे आपले गुरु होतात, आणि ग्रंथच आपल्याला मार्ग पण दाखवतात, ते पण सत्पुरुषाकडे घेऊन जातात. कारण श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे, कारण श्रद्धाशिवाय ज्ञान भेटत नाहीत. भगवद्गीतेचं एक तत्त्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये एक सार आहे, तर श्रद्धावन लभते ज्ञानम. श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान भेटणार नाहीत, आणि ज्ञान असल्याशिवाय भक्ती जडणार नाही, भक्ती असल्याशिवाय मुक्ती होणार नाहीत. म्हणजे ही साखळी आहे, आणि ती जी चैन आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे, ती श्रद्धा आहे. तर ह्या 6व्या अध्यायामध्ये कसं आत्मसंयम योग असा जो सांगितलेला आहे तो कशा पद्धतीनं आहे, तर हे थोडक्यात माऊलीनं जे सांगितलं तर त्याच्यावर आपण थोडासा प्रकाश जो टाकू. भगवान म्हणतात, अर्जुना, योगी आणि संन्यासी एकच आहेत, दोघांना मिळणारे फळ एकच आहेत. म्हणजे योगी आणि संन्यासी, कर्मयोगी आणि कर्मसंन्यासी दोघं ज्ञान झाल्यानंतर ब्रह्मरूप होतात. म्हणजे कर्मयोगी आणि कर्मसंन्यासी म्हणजे हे जरी 2 रस्ते असले तर ते एकाच ठिकाणी घेऊन जातात. एखादा सोपा असेल, थोडासा एक अवघड असेल, पण मात्र ठिकाण मात्र एकच आहेत. आणि ते त्याचं ज्ञान झाल्यानंतर दोन्ही बी सारखेच, अंतरही सारखंच आहे, जाणंही सारखंच आहे, आणि जे मिळणार आहे ते बी सारखंच आहेत. तर ते कर्म करून देखील फलाविषयी आसक्त होत नाही, तोच या जगात योगी म्हणून. जो कर्म करूनही फलाविषयी आसक्त होत नाही त्याला योगी म्हणतात. सर्व शास्त्रात व संतांना संमत आहेत. पृथ्वी हे कर्तृत्वाच्या अभिमाना वाचून सहजच वृक्षलतांना जन्म देतात, परत त्यांना येणाऱ्या फळाची अपेक्षा करत नाहीत. पृथ्वीचं लक्षणं, शास्त्रविहित पद्धतीने जो कर्म करतो तो या देहात त्या कर्माच्या कर्तृत्वाने अहंकारी होत नाही, आणि बुद्धीने फळाची अपेक्षा करत नाही, असा कर्मयोगी तोच संन्यासी होय.
जो कर्मयोगी जो फलाची अपेक्षा धरत नाही तो कर्मयोगी आणि तोच संन्यासी होय. तोच योग्यांचा राजा आहे. केवळ अग्नीचा त्याग करणार संन्यासी व योगी नव्हे. वेदशास्त्र ज्याला संन्यास म्हणतात तोच योग आहे, जो कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग करत नाही. कर्मफलाचा जो संकल्प आहे त्याचा त्याग करत नाही तो योगी होत नाही. मी कर्मफलाचा त्याग करीत आहे या विचाराने जो त्याग करतो तोच योगी. मी कर्मफलाचा त्याग करत आहे या विचारांचाही जो त्याग करतो, म्हणजे तो त्या विचाराचा सुद्धा त्याग करतो. मी कर्मफलाचा त्याग करतो असा विचारसुद्धा त्याच्या मनात येत नाहीत. असा जो आहे तोच योगी व तोच संन्यासी होय. अशा प्रकारे पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकाचं निरूपण थोडक्यात माऊलीने ते केलेले आहेत. आणि तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकाचं विलक्षण समत्व बुद्धीचे सार तेच योगाचे, म्हणजे असं ज्याच्यामध्ये जी ओवी आहे ते समत्व बुद्धिरूपी योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम भावाने कर्म करणे हेच साधन सांगितले आहेत. म्हणजे कर्म करण्यासाठी सांगितलं की योग्य मार्ग कसा आहे, तर जर आपण निष्काम भावाने जर कर्म केलं तर तेच कर्म भगवंतापर्यंत डायरेक्ट जातं, मध्ये कुठेही थांबत नाहीत. कारण त्याच्यामध्ये तिची मनुष्याची काही इच्छाच राहत नाही, भक्ताची काही इच्छाच राहत नाहीत. असं इच्छारहित कर्म करणं म्हणजेच भगवंताची सेवा होय. झाल्यावर सर्व संकल्पाचा अभाव सांगितला. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान व समाधी हे अष्टांग योग आहेत. समाधी काळात भविष्यकाळातील कर्तव्याचा विस्तार बंद पडतो व भूतकाळात घडलेल्या गोष्टीचं स्मरण राहत नाही. ज्या काळी इंद्रिया भोगात तो आसक्त होत नाही किंवा कर्मातही आसक्त होत नाही त्या काळी सर्व संकल्पाचा त्याग करणाऱ्या त्या पुरुषाला योगावरून म्हणले जाते. तो पुरुष आत्मज्ञान रूपी देवळाच्या ओरीत वृत्तीशून्य अवस्थेत झोपी गेलेला असतो. त्याच्या मनात फळ आणि त्याचे साधन कर्म याची इच्छा राहत नाहीत. देह असताना तो विधेय अवस्थेला पोहोचलेला असतो. आता ओवी 54 ते 66 तर श्लोक 5 ते 6 याच्यामध्ये असं निरूपण आलेले आहेत. आपणच आपला उद्धार करावा, अधोगतीला जाऊ नये. आपणच आपला उद्धार करावा म्हणजे आपला दीप आपणच व्हावा, आपल्याच मार्गावर आपणच दीप घ्यावा, प्रकाश घ्यावा आणि आपण तो मार्गक्रमण करावा. असे केले तर जीवात्मा आपला मित्र आहे व त्याचे विरुद्ध वागलं तर आपण त्याचा शत्रू आहेत. असं जर केलं तर आपण आपला मित्रच आहेत आणि त्याच्या विरुद्ध वागलं तर आपणच आपला शत्रू आहेत. स्वतःला जिंकणे हेच जीवन आहे. ज्या जीवात्म्याने मन इंद्रिय व शरीर जिंकले आहेत त्या जीवात्म्याचे तो स्वतः आपणच आपला मित्र आहेत आणि ज्याने आपले मन इंद्रियासहित शरीर जिंकले नाहीत तो आपणच आपला शत्रू आहे. देह आणि आत्मा यांचा विचार करून देहावरील अहंकार टाकून द्यावा. देह आणि आत्मा यांचा विचार करून देहावरील अहंकार टाकून द्यावा आणि त्यावेळी आनंदरूप ब्रह्म प्रकट होते. मी देह आहे, मी देहात राहणारा कर्ता आहे, भोगता आहे असा भ्रम वाढला की अनेक प्रकारचे दुःख भोगावं लागते व आपणच आपला शत्रू बनून जातो. देह आणि आत्मा यांचा विचार करून देहावरील अहंकार टाकून द्यावा. आत्मा हा शाश्वत आहे, देह हे नश्वर आहे. देह हे पंचमहाभूताचं आहे, देह हे स्थूल शरीर आहेत. देहामध्ये जर ते चैतन्य नसेल तर ते देहाला काहीच उपयोग नाही. जसं एखादा फॅन चालू आहे आणि ते लाईटच करंटच नसला तर तो फॅन डेड आहेत किंवा एखादा बल्ब उडालेला आहेत आणि तो बटन जरी ऑन केलं तरी ते चालू शकत नाहीत. तसं त्याच्यामध्ये जे चैतन्य आहेत ते जर नसेल तर जसं ते डेड होतं तसं ह्या देह आणि आत्मा याचं जे सॅग्रिगेशन केलं किंवा त्याचं जर ॲनालिसिस जर केलं तर ते अशा प्रकारे आहेत. तर दोन्हीला एकदम दोन्ही विरुद्ध टोकाचे आहेत. आणि त्याच्यामध्ये सत्य गोष्ट अशी आहे की चैतन्य जे आहे, आत्मा आहे जो सर्व कानाकानात व्याप्त आहेत, अशी जी गोष्ट सत्य आहेत तर त्या सत्याला सत्य मानून जर चाललो तर आपण सुखी होण्याच्या दृष्टीनं जाणार. आणि असत्याला जर सत्य मानलं तर आपण ह्या जीवनात नाही कितीतरी जन्म गेले तरी सुखी होणार नाहीत. हाच अभिप्राय याच्यात सांगितलेला आहे या अध्यायामध्ये का आपणच आपला शत्रू बनून जातो. असा भ्रम वाढला, देहात राहणारा कर्ता आहे, भोगता आहे असा भ्रम वाढला का म्हणजे आपण देह आहे त्यालाच आपण भोगता करता जर असं जर म्हटलं तर मग मात्र आपणच आपला शत्रू आहेत असं या 5व्या ते 6व्या श्लोकामध्ये असं निरूपण आलं. आता 7व्या ते 8व्या श्लोकात असं आहे, ज्याने स्वतःचे अंतःकरण जिंकले आहेत, शुद्ध केले आहेत, ज्याचे सर्व वैश्विक इच्छा नष्ट झाल्या आहेत ते भगवंत रूप बनून जातात. ज्यांनी स्वतःचं अंतःकरण जिंकलं आणि ज्यांनी स्वतःच्या सर्व इच्छा बी नष्ट केल्यात
असा पुरुष म्हणजे तो सध्या वर्तमानामध्येच भगवंत स्वरूप आहेत. सोन्यातील दोष घालवला की शुद्ध सोने राहते, त्याप्रमाणे अहंकार घालवले की मूळचे भगवंताचे रूप प्रकट होते. घटाचा आकार नष्ट झाल्यावर त्यातील पोकळीला अनंत पोकळीशी एकरूप होण्यासाठी दुसरीकडे जावे लागत नाहीत. म्हणजे जसं एखादा घट मडका फुटला तर त्याच्यात असलेला अवकाश जिथं आहे तिथंच असतं, त्याला कुठं जावं लागत नाही, यावं लागत नाही. तसंच देहाचा संबंध सांगितलेला आहे. त्याप्रमाणे अहंकार गेल्यावर भगवंताच्या भेटीसाठी दुसरीकडे जावं लागत नाहीत. अहंकार गेला तो का म्हणे तो देव झाला, किंवा अहंकारानं आडला आणि तो सर्वस्वी नागावला. ज्याला अहंकारानं आडला तो वाया जातो आणि अहंकार गेला तर तो देव होतो, असं संत तुकाराम महाराजांचं पण प्रसिद्ध वचन आहे. त्याच्या अंतःकरण निस्वार्थ प्रेम पूर्णपणे भरलेले असतात. म्हणजे ज्याप्रमाणे अहंकार गेल्यावर भगवंताच्या भेटीसाठी दुसरीकडे जावं लागत नाही, त्याच्या अंतःकरणात निस्वार्थ प्रेम पूर्ण भरलेले असते. त्यामुळे सुख दुःख मान अपमान त्याच्या अंतःकरणात प्रवेश करू शकत नाही. मेघातून ज्या धारा सुटतात त्या समुद्राला जशा टोचत नाहीत, त्याप्रमाणे योगारूढ पुरुषाला शुभ अशुभ काही भिन्न नसते. त्यांचे अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त झाले, त्यांची स्थिती विकाररहित आहे. तो शुद्ध अंतःकरणाला पुरुष दगड आणि माती संभावना पाहतो. त्याच्या हृदयातील देव जागा झालेला असतो. तो प्रपंच व परमार्थाच्या पलीकडे पोहोचलेला असतो. सर्व प्रकारचे द्वैत संपलेले असते. त्यामुळे हृदयातून सदैव आनंद उमलत असतो. ज्याला एकदा सत्याचा प्रकाश पडला, ज्याच्या हृदयामध्ये ज्याला सत्य कळलं, हृदयामध्ये असलेल्या आत्मारामाची ओळख झाली, आत्मा आणि अनात्मा आणि देह यांचं सांगड जुळून आली, ते समजलं ते नेमकं काय आहे. म्हणजे चांगली जर समज आली तर त्याला दुःख येण्याचं काही कारण नाही. तो सदैव आनंदात असतो. फक्त इथं पूर्ण समज आणण्यासाठी ज्यांना समज आलेली अशांच्या सहवासामध्ये जावं लागतं. आता 9वा आणि 10वा श्लोक असा आहे, जो सर्वांशी अंतःकरणापासून चांगला वागणारा, मित्र शत्रू उदासीन मध्यस्थ द्वेषी बंधू साधू आणि पापी यांच्याविषयी समान बुद्धी ठेवणारा. म्हणजे कोणत्याही वर्गातला कोणताही माणूस भेटला तर त्याच्याशी जो समान बुद्धी ठेवतो असा पुरुष म्हणजे तो योगी आहे. ठेवणारा योगी सर्वापेक्षा श्रेष्ठ आहेत. विश्वरूपाने मीच सर्वत्र पसरला आहे. विश्वरूपाने प्रत्येक म्हणजे जळी स्थळी काष्टी पाशाने अशा प्रत्येक ठिकाणी तो चैतन्य रूपाने भरलेला आहे. जशी हवा सर्वत्र भरलेली तसा तो साक्षी रूपाने सर्वत्र चैतन्य रूपाने सर्वत्र कणाकणात विराजमान आहेत. असं ज्याचा विश्वास बसतो असतो, असा ज्याचा निश्चय असतो तो योगी आहे. तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. त्याच्या मनामध्ये कसल्याच प्रकारचा भेदभाव नसतो. अशा शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषाच्या दर्शनाने प्रसन्नता प्राप्त होते. असा जो योगी पुरुष जर भेटला तर त्याच्या दर्शनानं आपल्याला प्रसन्नता मिळते. कारण त्याचा सतत असा भाव असतो तर तो जागृती स्वप्ने सुसुप्ती या तिन्ही चारी अवस्थेमध्ये बी स्वप्नी या सर्व अवस्थेमध्ये तो त्याच्याशी एकरूप असतो. असा जर सत्पुरुष जर भेटला तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रसन्नता निर्माण होते. त्याच्या दर्शनानं प्रसन्नता येते. त्याच्या उपदेशाने धर्म जागतो. त्याच्या कृपादृष्टीनं महासिद्धी प्राप्त होते. त्याच्या भेटीने देवाचे दर्शन झाल्याचा आनंद प्राप्त होतो. असा प्रेमयोगी कुठेही गेला तरी तो एकटाच असतो. अशा पुरुषाचे विदेही वर्णन करू शकत नाही. अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी एकांतात बसून भगवंताचे सदैव स्मरण करावे. असं माऊलीनं याच्यावर उपाय सांगितला. तर सदैव त्याचं सतत स्मरण करावं. हाच योग्याकडं जाण्याचा सन्मार्ग आहेत. आणि हे असाच योग धारण करत असताना तो योग धारण करण्यासाठी आपण एखाद्या सत्पुरुषाकडे गेलो किंवा असा योगी आपल्याला जर भेटला तर अंतःकरणाच्या सिद्धीसाठी योगाचा अभ्यास सुरू करावा. आता योग अभ्यास करताना तिथलं स्थळ कसा असावा, ती जागा कसा असावा, तो रम्य परिसर असावा, झाडे असावा, पाणी वाहणारा असावा, तिथं पक्ष्यांचा चिवचिवाट असावा, असं ह्या 6व्या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे. परंतु आपल्या संसारी माणसाला हे सर्व गोष्टी शक्य नाही. म्हणून आपण सकाळी आपल्याला जो वेळ मिळेल, ज्या वेळेमध्ये आपल्याला कोणताही ताणतणाव नसेल ती वेळ आपल्यासाठी योग्य असते. थोडासा रिलॅक्स आहे टोटल. ज्या दिवशी आपल्याला काही काम नाही, 1 तासा 2 तासाकरता आपल्याशी कोणी संपर्क करणार नाहीत आणि आपण तणावमुक्त आहेत, अशी जी वेळ असेल ती आपली योगाची वेळ समजावी. भलं ती 10 मिनटं असो, 15 मिनटं असो, 20 मिनटं असो, पहाटची असो, सकाळची असो, फक्त ती तणावमुक्त असावी. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास सुरू करावा. प्रारंभी सद्गुरूचे स्मरण करावे.
जेव्हा आपल्याला जर हा योगाचा अभ्यास करायचा असेल सहज योगाचा, तर आपलं मन हे अंतःकरण शुद्ध असावं आणि प्रारंभी आपण आपल्या सद्गुरूचं स्मरण करावं आणि स्मरण केल्यानंतर त्यांनी जे दिलेलं आहे महावाक्याचा बोध किंवा जे दिलेलं असं नाम ते आपल्याला त्यांनी ज्या पद्धतीनं जपायला सांगितलं, कबीर महाराज सांगतात त्या स्मरण आयशे की जे जीव हाले न वट, म्हणजे आपण जर स्मरण करायचं असेल तर ते असं करायचं की त्याचे जीवहा पण हल्ले नाही पाहिजे, वटही बी हल्ला नाही पाहिजेत. नाहीतर मग काय होईल, नामरूपाचा नाही मिळाला अवघा वाचेचा गोंधळ. म्हणजे जर त्या नामाचं आणि त्याचं जे सांगितलेलं आहे त्याचं जे लक्षणा भक्ती आहे तर ते जर तिची मेळ बसला नाही तर तो अवघड संपूर्ण गोंधळ होईल. म्हणून त्यांनी जी रीत सांगितली त्या रीतीनं जर आपण चिंतन जर केलं तर त्यामुळे अष्टसात्विक भाव जागृत होतात आणि अहंकार कमी होऊ लागतो. अष्टसात्विक भाव जागृत होणं म्हणजे हे चित्त शुद्ध होण्यासाठी ही पहिली पायरी आहेत आणि ती सगळ्यात महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं लय पावतं आणि याच्यामध्ये माणसाला भगवंताच्या प्रेमामुळं आपल्याला रडू येतं, कधी हसू येतं, डोळ्यातून पाणी येतं, कंठ दाटून येतात, आपली वाचा कुंठित होते, शरीरावर रोमांच उभे राहतात आणि प्रत्येक 3.5 कोटी जेवढे आपल्या शरीरावर जेवढे रंध्र आहेत त्या रंध्राने सगळे घामाने बडबड डबडबलेले राहतात आणि तो मूर्छा आल्यासारखी होते. तो संपूर्णपणे विधी स्थितीत जाऊन संपूर्णपणे भगवंताचं तो स्मरण करतो. तो कुठे आहे असं आठवच नाही, त्याला आपण कुठं आहे कुठं नाही असं त्या अशा आनंदमय स्थितीमध्ये तो साधक गेलेला असतो. अशा प्रकारे ज्याचे अष्टसात्विक भाव होतात त्याची शेती ही उत्तम वापशावर आलेली आहेत आणि उत्तम टिकलेले आहेत असं धरायला हरकत नाही. त्याची संपूर्ण शेतीचं निगा झालेली आहेत, म्हणजे ते एकदम ती शेती योग्य आहेत आणि त्याच्यामध्ये भगवंताच्या नामाची बीज धारणा होते आणि तिथून पुढे त्याला सतत जे अनुष्ठान आहे जे सतत ज्या अधिष्ठानावर त्याला जागृत राहता येतात गुरुकृपेमुळं. असा जो अष्टसात्विक भाव आहे तो त्या साधकाचा होतो आणि असा झाल्यानंतर विषयाचा विसर पडू लागतो, इंद्रिय ताब्यात येऊ लागतात व मन अंतःकरणाशी एकरूप होऊ लागतं. शास्त्रशुद्ध आसन घालावे, शरीराचा मध्यभाग डोके व मान स्थिर ठेवून अन्य दिशेकडे न पाहता नासिकाकडे ठिकाणी दृष्टी स्थिर ठेवावी. डोळ्याचा पापण्या आपोआप मिटू लागतात. अर्धोन्मलित आवश्यक अर्धी दृष्टी आतली आतच राहते, ती पुन्हा बाहेर येत नाही. अशा प्रकारे त्याचं ध्यान लागलं जातात आणि या ध्यान प्रक्रियामध्ये पुढं थोडासा कुंडलीने असा एक विषय आलेला आहे आणि हा योगाचा विषय याच्यात हा पतंजलीने जे शक्तिपात सांगितला आहे तो आणि हा कुंडलीने विषय सारखाच आहे आणि हा एक योगाचा विषय. काही गोष्टी अवघड असतात, काही गोष्टी सोप्या असतात, जाण्याचं ठिकाण एकच असतं. तर सहजयोग, राजयोग अशा पद्धतीनं जर सहज साधकांना आपल्याला तणावमुक्त परिस्थितीमध्ये थोडंसं जर भगवंताचं भजन केलं, सद्गुरूची कृपा झाली तर साधारण मनुष्यसुद्धा त्या गोष्टीला प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारे त्याला त्या मनुष्याची साधना कशी असावी, तो त्याचा इंद्रिय निग्रह कसा असावा ते 16व्या आणि 17व्या श्लोकात सांगितलं. जो रसनेच्या आहारी गेला आहे आणि जो झोपेमध्ये जादा वेळ घालवतो त्याला योग प्राप्त होत नाहीत. अधिक खाणाऱ्याला अथवा अगदीच न खाणाऱ्याला अथवा अधिक झोप घेणाऱ्याला अथवा थोडी झोप न घेणाऱ्याला योग प्राप्त होत नाहीत. ज्याचा आहार विहार हा परिमित आहेत व कर्मामध्ये यथायोग्य प्रयत्न आहेत त्याला हा योग प्राप्त होतो. सर्व व्यवहार परिमित करावेत, मोजके शब्द बोलावेत, मोजक्या पावलांनी चालावेत, झोपेला योग्य प्रसंगी मान द्यावा, जागावायचे झाले तर परिमित असावे. नियमितपणाच्या हाताने इंद्रियांना आहार विहाराचा खाऊ दिला की दुःखाची निवृत्ती होते व संतोषाची वाढ होते. इंद्रियांनाही त्यांचं खाद्य ते दिलं पाहिजेत. ते बी अतृप्त राहिले तर तुम्हाला ते सहजासहजी नीट जगू देणार नाहीत किंवा ते नीट त्यांना शांत होऊ देणार नाहीत किंवा त्यांच्यासारखंच ते मागत राहील. तसं ते इंद्रियांना त्यांचं खाद्य योग्य वेळी परिमिती हे दिलं पाहिजेत आणि ते द्यावा असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नियमितपणे हाताने इंद्रियांना आहार विहाराचा खाऊ दिला की दुःखाची निवृत्ती होते, मग त्याच्यामुळे दुःखाची निवृत्ती होते व संतोषाची वाढ होते. अशा प्रकारे 16-17 श्लोकमध्ये सांगितलं आणि नंतर माऊलींना
एक 32व्या श्लोकमध्ये असं सांगितलं की आपण संक्षिप्तरित्यानं बघत आहोत का आपल्याप्रमाणे भगवान म्हणतात अर्जुना, आपल्याप्रमाणे चराचराला सुखदुःख होतात असा जो सर्व काळ पाहतो व दुसऱ्याचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो, जो मनाला व्यापक बनवून विश्वातील दुःखे जाणून घेतो, तो विश्वाशी एकरूप झालेला असतो. अशी साम्य अवस्था हा श्रेष्ठ लाभ आहे. म्हणजे आपलं जसं दुःख आहे तसं दुसऱ्याचं दुःख आहे असा जो अंतर्मनामध्ये सतत जाणतो तो एक प्रकारचा योगी आहे. तो विश्वाशी एकरूप झालेला असतो आणि प्रयत्न आणि सर्वांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणारा आणि सुखात सहभागी होऊन सुख वाढवणारा प्रेमयोगी हा श्रेष्ठ मानला जातो. त्याला माऊलीने इथं प्रेमयोगी असा शब्द वापरलेला आहेत आणि तो श्रेष्ठ आहे का जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो. आपल्यासारखंच दुसऱ्याचं मन आहे, आपल्यामध्ये जसं ईश्वर आहे तसं दुसऱ्यातही ईश्वर आहेत आणि तो त्याच्यातला ईश्वर आणि दुसऱ्याचा ईश्वर हा एकच आहे. आपल्याला जर दुःख झालं तेच जर दुसऱ्याला झालं तर त्याला काय त्रास होईल हे तो जाणतो. असा हा प्रेमयोगी आणि त्याच्या दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन दुसऱ्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो. अशा पुरुषास, अशा साधकास प्रेमयोगी असं म्हटलं. आता शेवटच्या श्लोकामध्ये माऊली म्हणतात, अनेक जन्मापासून अंतःकरणाची शुद्धी करणारे आणि अतिशय प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारे योगी सर्व पापापासून शुद्ध होऊन भगवंताची प्राप्ती करून घेतो. अनेक जन्मापासून अंतःकरणाची शुद्धी करणारा म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये जे जे थोडे थोडे तेडे माणूस ते प्रयत्न करतो ते कुठं वाया जात नाहीत, ते सफलच होतात. आणि अतिशय प्रयत्न योगी सर्व पापापासून शुद्ध होऊन भगवंताची प्राप्ती करून घेतो. सर्व प्रकारची साधने आपोआप त्याच्या मागे येतात. विचाराला अगम्य असणारे ब्रह्म तो स्वतःच होऊन जातो. सत्याच्या मार्गावरून अखंड वाटचाल करणारा व सर्वावर निस्वार्थ प्रेमाचा वर्षाव करणारा हा योगी तपस्वी पुरुषाहून श्रेष्ठ आहेत. शास्त्रज्ञांनीहूनही श्रेष्ठ आहेत. तसेच सकाम कर्म करणाराहून श्रेष्ठ आहेत. म्हणून अर्जुना तू योगी हो, आपले अंतःकरण शुद्ध करून योगी हो. जो प्रेमयोगी साऱ्या विश्वावर निस्वार्थ प्रेम तो माझा आत्मा असतो. जो सर्व विश्वावर प्रेम करतो आणि प्रेम करताना त्याचा निस्वार्थ असा भाव असतो, तो प्रत्यक्षात माझाच आत्मा आहे असा भगवंत म्हणतो. तो प्रेमयोगी आहे असा म्हणतो. मी त्याचा देह असतो. भगवंत पुढं जाऊन असंही म्हणतात का तो साधारण योगीच नसून तर त्याचा देह पण मीच होतो. जो पंचमहाभूताचा देह तो पण मीच आहे आणि त्याच्याकडून जे जे घडलं जातं ते सगळं माझ्याचमुळं घडतं आणि मी त्याच्यातच वास करतो. अशा प्रकारे शुद्ध प्रेमामुळे आम्ही दोघेही एकरूप होऊन गेलेलो असतो. असं माझं योगावर शुद्ध प्रेम असतं. तर जो निस्वार्थ भावाने सेवा करतो, निस्वार्थ भावाने या जगाकडे बघतो, निस्वार्थ भावाने हा संपूर्ण जग कणाकणात असलेल्याचं तो आत्मारामाचं स्वरूपाचं चिंतन करतो. अशा योग्याचं शरीर मी होतो आणि त्याच्यामध्ये मी सतत वास करतो असं भगवंतानं शेवटी सांगितलं. हा योगाचा अभ्यास आहे. हा जे याच्यामध्ये जो काही जो योग सांगितलेला आहे तर जो योग्यांनाही जो अवघड आहे तो योग असा आहे की त्या योगाच्या मार्गाने जायचं म्हणलं तर ढोपराने खडकावर चालण्यासारखं आहे. म्हणजे अवघड वाटा आहेत. परंतु त्याच वाटा सोप्या करण्यासाठी संसारी माणसासाठी गुरुमार्ग, अंतःकरण शुद्ध करण्याचा अष्टसात्विक भाव अशा पद्धतीने जर गेलो तर आपल्याला सोप्या मार्गाने आपण तिथंच जाऊ. अशा प्रकारे माऊलीने हा अभिप्राय दिलेला आहे या अध्यायामध्ये. आणि माऊली इथं म्हणलेले आहेत का निवृत्तीनाथाने माझ्या डोक्यावर हात ठेवून महावाक्याचं बीज पेरलं आणि त्या बीजापासून मला हे संपूर्ण ह्या गोष्टीचं ज्ञान झालं. अशा प्रकारे महावाक्याच्या बोधाने माऊलीनं गुरुचं खूप मोठं वर्णन केलेलं आहे का सद्गुरूशिवाय ह्या जीवनामध्ये सत्याला सामोरं जाऊ शकत नाही, सत्य ओळखू शकत नाहीत आणि गुरुशिवाय माणसाला ज्ञान होणारच नाहीत असं माऊलीनं अभंगामधूनच स्पष्टपणे सांगितलेले आहेत. अशा प्रकारे निवृत्तीनाथांचे त्यांनी खूप आभार मानले आणि त्यांनी ते गुरुज्ञान त्यांना ज्ञान गुढगम्य ज्ञान देवा लादले, निवृत्तीने दिले माझ्या हातीत. अशा प्रकारे निवृत्तीनाथांची स्तुती करून त्यांनी हा 6वा अध्याय संपवलेला आहे. आणि अशा प्रकारे हा योगाचा अध्याय आपण आज इथं संक्षिप्त रूपाने बघितला. आपण ऐकावं, दुसऱ्यांनाही सांगावं. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. जय हरी, जय हरी, जय हरी.